नमस्कार. आजच्या रेसिपीजमध्ये मी बहुगुणी कारल्याची कडू न लागणारी अशी स्वादिष्ट चवदार भाजी करून दाखविणार आहे. भाजीमध्ये पाणी न घालता भाजी सुकी आणि अतिशय छान झालेली आहे. पहा तुम्ही. इथे मी हिरवीगार अशी अर्धा किलो कारली घेतलेली आहेत. कारल्याचे बाजूचे देठ काढून घेऊ आणि उभी कारली चिरून घेऊया. इथे चमच्याने आतील ज्या बिया आहेत ना त्या मी काढून घेते. कारले हे चवीला कडू असले तरी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर अशी भाजी आहे. इथे मी सर्व कारले उभी चिरून घेतली आहेत. पहा. चमच्याने सर्व आतील जून बिया काढून घेते. विळीवर कारली बारीक अशी चिरून घेते. बघा किती छान आणि मी बारीक कारली चिरली आहेत. आता ह्या कारल्याला 10 मिनटं मीठ लावून ठेवणार. मीठ लावल्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो. आता हे कारलं पाण्यातून काढून घेते, म्हणजे कडूपणा पाण्यातून निघून जाईल. अशी घट्ट पिळून घेते जेणेकरून पाण्याचा अंश कारल्यामध्ये राहता नये. कारल्याच्या भाजीसाठी 2 कांदे, अर्धा चमचा साखर, नारळाचं खोबरं अर्धूक, मीठ, हळद, 1 चमचा मालवणी मसाला. विळीवर अर्धा नारळ किसून घेते आणि हे 2 कांदे आहेत ना ते पण बारीक चिरून घेते. इकडे कढई गरम झाली आहे. 1 चमचा तेल टाकून कारलं छानपैकी खरपूस भाजून घेते. दहा मिनिटासाठी मंद आचेवर वाफेवर ठेवणार. कारलं लागू नये म्हणून अधूनमधून परतत राहिलं पाहिजे. कारलं 15 मिनिटात छान असं खरपूस भाजून झालेलं आहे. आता 2 छोटे चमचे तेल टाकून कांदा लालसर भाजून घेऊया. कांदा छान भाजून झाला. आता आपण त्या कांद्यावर चवीपुरतं मीठ, हळद, मालवणी मसाला मिक्स करून घेऊया आणि अर्धा चमचा साखर. आता हे जे भाजलेलं कारलं आहे ते त्यामध्ये मिक्स करून घेऊया.
आता फक्त आपल्याला 5 मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे आणि खोबरं घालायचं आहे. भाजीला सुगंध छान येत आहे. जी लोकं कारल्याची भाजी खात नाहीत त्यांना पण ही भाजी आवडेल. इतकी छान रेसिपी झाली आहे. तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.